नमस्कार मंडळी. बरं मंडळी, मित्रांनो हे नमस्कार मंडळी, तुमचं आशिष भालेराव युट्यूब चॅनल मध्ये मी सहर्ष स्वागत करतो. माझा एक रील व्हायरल झालाय, तो म्हणजे महेश मोठे साहेब आहेत. त्यांना थोडं आपण कॉपी केलं. त्यांना बिग बॉस मध्ये जायचं होतं, सो त्यांचा इंटरव्ह्यू झाला, त्यांना मानधन नाही दिलं. तुम्ही जाऊन रील बघा. मी एवढं सगळं काही गोष्टी सांगत नाही. तर त्याचा पार्ट 1 मी शूट केला होता, तर पार्ट 2 शूट करायचा आहे आणि तो व्हिडिओ जाम व्हायरल गेला. महेश मोठे साहेबांनी जी केस त्यांना दिली होती ते म्हणजे वाजिद खान सर, आपले ऍडव्होकेट, महाराष्ट्रातले फेमस ऍडव्होकेट, आणि त्यांनी सुद्धा त्या व्हिडिओवरती हसायचं सिम्बॉल पाठवलं. खूप छान वाटलं मला. म्हणजे आपण जे काम करतोय ते लोकांपर्यंत जात आहे, लोकांना आवडतंय माझं कॉमेडी कंटेंट, आणि तुमच्या लोकांचा खूप सपोर्ट आहे, त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि इथे चाललंय, इथे धमाल चालली. इथे सात्विक बघा काय करतोय. कुठे ऑरेंज, कुठे सात्विक ऑरेंज आणि ब्ल्यू वगैरे सगळं दाखवतोय. आमचा सात्विक जाम हुशार आहे माझा पोरगा. तर तुम्ही पाहत राहत बघा कसं बघतोय मला. कुठे ऑरेंज बाबू. हो वा, ऑरेंज दाखवलं माझ्या पिल्लूने. बघितलं, अतिशय हुशार आहे, 1.5 वर्षाचा. हे सगळं मॅडमनी त्याच्यावरती केलेले पोटापासूनचे संस्कार आहेत. मस्त पैकी तो सगळे कलर दाखवतोय, नंबर्स बोलतो. 1.5 वर्षाचा आहे आणि खूप काय 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 गोष्टी बोलतोय. आणि कसं करतो रे, कसं करतो रे. तुझं नाव सांग. मम्माला मारायचं नाही तर कॉमेडी वाटते त्याला. मम्माला मारून मम्मा रडते, मग मम्माला बोलतो पप्पी घेतो, असं करतो ते. मम्माला बाऊ झाला, मम्माला बाऊ झाला, मम्माला बाऊ झाला, बाऊ झाला, इथे बाऊ झाला. मम्माला पप्पी दे ना. हा, मला फोटो नाही, व्हिडिओ आहे. हे बघितलं, मम्माला बाऊ झाला बोलला की लगेच मम्माला पप्पी देतो. पप्पाला बाऊ झाला इकडं. हे बघ सात्विक, पप्पाला बाऊ झाला. हे बघ इथं बाऊ झालं पप्पाला. बघितलं कसं इग्नोर करतोय, फुल इग्नोर करतोय. बाऊ झाला तिथे, पप्पी दे ना. व्हिडिओ समोर दिली पप्पाला पप्पी देत नाही तर मंडळी तुम्ही पाहत राहा. आता सेकंड पार्ट आपण शूट करतोय. सो आणि त्याला मी इथे कन्व्हिन्स करतोय. महेश मोठे साहेबांची जशी त्यांची वाईफ जया वहिनी त्यांच्या मागे बसतात, तसं तुम्ही पण माझ्या मागे बसा, तर थोडं प्रेक्षकांना ते रिअलिस्टिक वाटेल. सो त्यांना कन्व्हिन्स करतोय, पण त्यांना थोडस असं म्हणजे लाज वाटते, कसं तरी वाटतंय वेगळं. सो मंडळी म्हणजे त्यांना थोडीशी असं जया वहिनी बनायला लाज वाटते. सो मी त्यांना तेच सांगितलं, बना थोडं रिअलिस्टिक वाटेल. आपण कसे लोकांचं स्माइल यावं, लोक खुश व्हावी, म्हणून आपण हे फनी कंटेंट बनवतोय. सो कोणाला आपण असं ब्लेम करायला किंवा कोणाला असं बोट दाखवायला आपण फनी कंटेंट बनवत नाहीये. आपण लोकांच्या स्माइल साठी फनी कंटेंट बनवतोय. काय आता करायचं. सो जया वहिनी सगळं सारखं काम झालंय माझं, मला झोपायचं आहे आता. आणि आता उठून याला ब्लॉग शूट करायचंय, रील बनवायचंय, त्याच्यासाठी आता हे सगळं चालू. माणसाने सगळं सोडायचं, आपलं काम धंदा, पोराला झोपवायचं, स्वतःला झोपायचं, सगळं सोडायचं आणि यांच्या माग आपण आपल्या माझ्या माग नाही, प्रेक्षकांच्या सुखासाठी आणि खुशीसाठी तू करतेस हे लक्षात ठेव. प्रत्येक कलाकाराचं हे काम आहे की प्रेक्षकांना खुश करण्यासाठी. हा ठीक आहे सगळं, पण ही ऍक्टिंग मला नव्हती आवडली. पण आता हे फक्त तुम्ही सांगता एवढं मला कन्व्हिन्स करताय म्हणून करते. थँक्यू सो मच. आपण कलाकार आहोत तर आपण प्रेक्षकांना खुश केलं पाहिजे. मला एवढंच वाटतं. जेव्हा आपण प्रेक्षकांना खुश करणार तर प्रेक्षक आपल्याला भरभरून प्रेम देतील. मंडळी बघा, खरा जो कलाकार आहे ना, खरा कलाकार तो हा आहे. हा असा खरा कलाकार आहे. एकदम हुबेहूब मेकअप केलेला आहे, जसे ते दिसतात आहेत तसंच त्यांनी केलेला आहे. एकदम खरा कलाकार आहे. सो इकडे मंडळी एकदम ह्या कलाकाराला आपला मस्त पैकी हे नमस्कार आहे. खूप चांगल्या प्रकारे मेकअप केलेला आहे. आणि मी पण कलाकार बघा, सेम कट मारून आलेलो आहे. व्हिडिओ मिलियन मध्ये गेला पाहिजे. सो व्हिडिओला सपोर्ट करा. बनवायला आम्ही सगळे सज्ज झालेलो आहे. कॅमेरामॅन पण रेडी आहे. बघा, पार्ट 2 व्हायरल झाला पाहिजे एवढीच तुमच्याकडे अपेक्षा आहे. कमेंट करा, चांगला सपोर्ट करा तुमच्या भावाला.
आणि भरभरून प्रेम द्या. एवढंच अपेक्षा आहे तुमच्याकडे तुमच्या भावाची. थँक्यू सो मच. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. बोल. Like करा. फॉलो शेअर.